नमस्कार, कुक विथ रुपा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ट्रेडिशनल गोवन स्वीट म्हणजेच काकडीचा केक किंवा तवसाळे केकही म्हटलं जातं। काकडी किंवा तवसाळे केक कशा प्रकारे बनवायचं ते आज आपण पाहूया। त्यासाठी इथे मी पिकलेली काकडी म्हणजेच जून झालेली घेतली आहे। इथे पाहू शकता छान अशी पिवळी काकडी घेतली आहे। इथे पाहू शकता मी काकडी पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती आता कापून घेते। काकडीचे छोटे छोटे पीस करून घेऊ आणि त्याच्यातल्या बिया काढून घेते आणि त्याचबरोबर साली पण काढून घेते। काकडी पावसाळ्यात म्हणजे श्रावण सुरू झाला की लगातार 3 महिने आरामात भेटून जातात। त्यानंतर आता मी इथे साली काढलेली काकडी किसून घेते। आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी किसून घ्यायची। इथे मी सगळी काकडी किसून घेतलेली आहे। इथे मी 3 वाट्या किसलेली काकडी घेतली आहे। त्याचबरोबर 3 वाट्या बारीक रवा घेते आणि 2 वाट्या बारीक चिरून घेतलेला गूळ घेते। त्याचबरोबर ओले खोबरे 1 वाटी घेते, चवीपुरता मीठ, हळद अर्धा चमच, वेलची पूड 1 चमच आणि ड्रायफ्रूटमध्ये काजू घेतलेले आहेत। हे सगळे जिन्नस एका पातेल्यात घालून एकजीव होईपर्यंत ढवळून घेते। इथे मी 2 वाटी गुळाचा वापर केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिक्स करून घेईपर्यंत चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। इथे पाहू शकता छान असे काकडीचे मिश्रण एकजीव होऊन आलंय। आता याच्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं ठेवून देऊ। केक टिनला तूप लावून घेते। पुन्हा एकदा मिश्रण ढवळून घेऊन केक टिनमध्ये ओतून घेते आणि त्याच्यावर हळदीचे पान घालून घेते। हळदीचे पान अशा प्रकारे लावल्याने आपल्या काकडी केकला छान असा सुगंध येतो आणि खाण्यासाठी पण अप्रतिम लागते। इथे मी आपली कढई 10 मिनिटं फ्री हीट करून घेतली आहे। कढईमध्ये अशा प्रकारे रिंग ठेवली आहे। आता यामध्ये केक टिन ठेवून देऊ। सगळ्या बाजूनी व्यवस्थित झाकलं जाईल, कुठल्याही बाजूनं वाफ जाणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला व्यवस्थित झाकण ठेवून द्यायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही आपला केक 30 ते 40 मिनिटात तयार झालेला आहे। केक थंड झाला की चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित ताटात काढून घेऊ। इथे पहा केक टिनमधून छान असा केक निघून आला आहे। इथे मी माझ्या आवडीप्रमाणे केकचे तुकडे कापून घेते। एकदम चवीला भन्नाट लागणारी ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या।